नमस्कार, माझ्या स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। गुढीपाडवा जवळ येत आहे, तर त्यासाठी लागणारं गुढीचं वस्त्र किंवा गुढीची साडी कशा पद्धतीने शिवायची ते आपण आज पाहूया। तर इथे मी 44 इंच पन्ना असलेली साडी घेतलेली आहे। ॲक्च्युली माझ्याकडे ही साडी नव्हती, पण कट पीस होतं एक 1.5-2 मीटर एवढं। तर त्याच्यातला आपल्याला 1 मीटर एवढं कट करून घ्यायचं आहे। तर 1 मीटर म्हणजे 37 इंच किंवा 38 इंच एवढं फॅब्रिक आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित मेजर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर व्यवस्थित जे आहे कटिंग करून घेतलेला आहे। तर ही जी साडी आहे आपल्याला डबल लेअरमध्ये बनवायची आहे, तर ती कशा पद्धतीने बनवायची ते आपण इथे पाहूया। इथे आपल्याला लागणारं 1 मीटर कापड मी वेगळं करून घेतलेलं आहे बाकीच्या साडीपासून आणि त्यानंतर आपल्याला इथे काठापासून वरच्या साईडला 17 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आपल्याला डबल लेअरमध्ये बनवायचं आहे हे जे गुढीचं वस्त्र आहे ते। तर त्यासाठी इथे मी 17 इंचावरती मार्किंग केलं। अशा पद्धतीने संपूर्ण कापडावरती म्हणजे कापडाच्या रुंदीवरती आपल्याला 17 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ लाईनने जोडून घ्यायचं आहे आणि त्या लाईनवरती आपल्याला ते फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित 17 इंच कापड जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता 27 इंच एवढं शिल्लक राहिलेलं आहे। इथे आपण जे कापड कट केलं होतं 17 आणि 27 इंचाचं, त्यांना दोन्ही भागाला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी व्यवस्थित दोन्ही फॅब्रिकच्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने फोल्ड केल्या आणि त्याच्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर याच्या वरच्या साईडला आपल्याला इथे कडेला एक लेस लावून घ्यायची आहे। इथे मी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे। तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही लावू शकता आणि नाही लावली तरी चालेल, कारण ही लेस लावणं एकदम ऑप्शनल आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी चारही साईडला व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर त्यासाठी मोठं फॅब्रिक जे आहे 27 इंचाचं ते खालच्या साईडला ठेवलं आणि त्याच्यावरती 17 इंचाचं फॅब्रिक ठेवलं आणि त्याला अशा पद्धतीने अर्ध्या इंचावरती शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 5-5 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर ते मार्किंग कशासाठी ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन। इथे मी जे 5-5 इंचावरती मार्किंग केलं होतं त्याच्या आपल्याला इथे प्लेट्स घ्यायच्या आहेत। तर प्लेट्स ह्या आपल्याला इथे एकामेकावरती ठेवायच्या आहेत, म्हणजे 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं मध्ये आणि त्याच्यावरती दुसरी प्लेट ठेवायची। पहिली आणि दुसरी या प्लेटच्या मध्ये 1.5 इंचाचं अंतर राहील, म्हणजे ते दिसायला फारच सुंदर दिसतं। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे प्लेट्सला पिन देखील लावून घेऊ शकता, म्हणजे प्लेट्स ज्या आहेत त्या वर खाली होणार नाहीत। इथे मी व्यवस्थित सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या देऊन घेणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या एकमेकांवरती ठेवून घेतलेल्या आहेत। इथे मी सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घेतलेल्या आहेत।
आता आपली लास्टवाली मार्किंग शिल्लक राहते, त्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि उरलेलं फॅब्रिक आहे ते आपल्याला व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसंच थोडंसं दुमडून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला शेवटची प्लेट जी आहे ती मोठी राहणार नाही आणि हे छोटंसं जे आहे ते दिसायलाही फारच सुंदर दिसतं। इथे सर्व प्लेट्स घेऊन झाल्या आहेत। आता त्याच्यावरती अर्ध्या इंचावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित प्लेटना जे आहे एकत्र करून शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला वरचं जे अंतर आहे जिथे आपण शिलाई दिली ते आपल्याला मोजून बघायचं आहे। तर इथे हे 5 इंच एवढं आलेलं आहे। तर त्या 5 इंचापेक्षा 1 इंच जास्त इथे मी काठ कट करून घेतलेले आहेत। इथे मी 2 काठ कट केलेले आहेत। तर ते कशासाठी ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेन। त्यानंतर इथे मी 20 इंचाचे जे आहे 2 दोरी कट करून घेतली आणि त्याला लटकन बनवून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला हे ज्या काठ आपण कट केले होते ते अशा पद्धतीने सुलट बाजूवरती सुलट ठेवायची आणि अर्ध्या इंचावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित काठ जो आहे तो साडीला जोडून घेतला, त्यानंतर तो पलटी केला आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आपण ज्या नॉट्स रेडी केल्या होत्या त्या अशा पद्धतीने कॉर्नरला जोडून घ्यायच्या आहेत आपल्या काठाच्या आणि त्या नॉट्स आतल्या साईडला अशा पद्धतीने खेचून घ्यायच्या। त्यानंतर दुसरा काठ जो आहे तो सुलट बाजूवरती सुलट ठेवायचा आणि नॉट्स ज्या आहेत त्या आतल्या साईडला राहतील अशा पद्धतीने आपल्याला या काठांना साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर शिलाई देताना ही साडी जी आहे ती पलटी करायची आणि त्यानंतर आपला आतला जो काठ आहे जो आपण शिलाई केला होता आपल्या साडीला त्याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपली साडी कितपर्यंत आहे, म्हणजे साडीचं वरचं टोक जे आहे ते किती मोठं आहे ते। इथे संपूर्ण काठांना शिलाई देऊन घेतली, कॉर्नर व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे जे आहे काठ ते आपल्याला आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचे आहेत। आपण जी नॉट लावली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे काठ पलटी करताना खूप इझी पडतं। तुम्ही इथे पाहू शकता आपलं गुढीचं वस्त्र किंवा गुढीची साडी जी आहे ती सुंदर अशी रेडी झालेली आहे। त्याला मी इस्त्री देखील करून घेतलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ह्या चॅनलवरती जे असे नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्ही पाहू शकता। थँक्यू।